नमस्कार मंडळी, मी विवेक पवार आपलं स्वागत करतो. मी सह्याद्रीचा विवेक या यूट्यूब चॅनलवरती. मंडळी काय आज भोगीचा दिवस, उद्या संक्रांत. तर भोगीच्या दिवशी आमच्या इकडे कोकणात संगमेश्वर तालुक्यातल्या मारळ गावात मार्लेश्वरची यात्रा जोरदार म्हणजे मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे त्या मार्लेश्वरच्या यात्रेला एक खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. तो इतिहास आपण एखादा दिवस आपण सगळं तुम्हाला समजावून किंवा विश्लेषण करून सांगू. परंतु आज तिथे मार्लेश्वरची यात्रा असते, तर त्या यात्रेसाठी आता आपण निघालेलो आहोत. आता आम्ही रत्नागिरीमध्ये आहोत. रत्नागिरीमधून आम्ही आता मार्लेश्वरसाठी निघालेलो आहोत. इथून आम्ही देवरुखला जाणार, देवरुखवरून मग मार्लेश्वर. तर कशी यात्रा असते काय हे सगळं आम्ही आता तुम्हाला दाखवू. माझ्याबरोबर आता भाऊजी आहेत माझे आणि भाचा आहे. आम्ही आता निघालो आहे. चला व्हिडिओला स्टार्ट करू. नील हाय कर, भाऊजी हाय करा. तर चला आता आपण निघालो आहोत. आपण प्रवासाला सुरुवात करतोय. तर मंडळी आता आपण पेट्रोल पंपामध्ये आलेलो आहोत. इथे आपण आता गाडीमध्ये पेट्रोल टाकतोय आणि मग पेट्रोल टाकून आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. मित्रांनो आता आपण हातकंब्यामध्ये पोचलेलो आहोत. हे बघा, इथे तुम्ही बोर्ड बघू शकताय. लेफ्ट साईडला मुंबई, राईट साईडला गोवा. आता या हातकंब्यावरून आपण लेफ्ट मारणार आहोत निवळी साईडला जायला. हे इथून आपण लेफ्ट मारला की आपण मुंबई साईड आणि इकडे असा राईट मारला की गोवा साईड. तर मित्रांनो फायनली आता आपण देवरुखमध्ये पोचलेलो आहोत. देवरुखमधून आता आपल्याला परत आणखी एक तासाभराचा अजून प्रवास बाकी आहे. आपण आता देवरुखमध्ये आलेलो आहोत. बघा, हे आपण इथे गरम गरम चणे घेण्यासाठी आता इथं आपण थांबलोय. हे बघू शकता तुम्ही, हा देवरुखची बाजारपेठ. हे स्टँडमधील दत्ताचं मंदिर आहे. खूप छान कशी सजावट केलेली आहे बघा. तर मंडळी आपण आता फायनली मूळचं मार्लेश्वरचं जे मंदिर आहे, अंगवलीचा मठ म्हणतात, तिथे आपण आता पोचलेलो आहोत. ते तुम्ही पाहू शकता. तिथे आता आपण आलेलो आहोत. इथे आता पहिला मार्लेश्वरच्या देवाचा कार्यक्रमाची विधी जे काही असतात की जसे लग्नाला नवरा निघाल्यानंतर लग्नाच्या आधी त्याला हळद लागली जाते किंवा मुलाच्या घडल्या ज्या काही विधी असतात त्या इथे मार्लेश्वरच्या ज्या सगळ्या विधी आहेत ते इथे केल्या जातात. तर आता आपण इथे मार्लेश्वरच्या अंगवलीच्या मंडपामध्ये आलो आहोत. इथून एक साधारण 8 ते 10 किलोमीटरवरती आपल्याला आता पुढे मार्लेश्वरचं मंदिर आहे. आपल्याला तिकडे उत्सवासाठी जाणार आहोत. प्रथम आपण इथे मार्लेश्वराचं दर्शन घेऊन त्या यात्रेसाठी तिकडे जाणार आहोत. हे पाहू शकताय तुम्ही, हे अंगवलीचं मार्लेश्वराचा मठ म्हटला जातो याला. हे आता गेल्या वर्षी त्याचं नवीन बांधकाम केलेलं आहे. कशा पद्धतीनं बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकताय. हे सगळे इथे लोक यात्रेसाठी आलेले आहेत. प्रथम लोक जो मार्लेश्वरच्या यात्रेसाठी येतो तो प्रथमतः इथे दर्शन घेतो आणि मग इथून नंतर वरती मार्लेश्वरच्या इकडे यात्रेसाठी जातो. हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मंदिर आहे, कशा प्रकारे भाविक या यात्रोत्सवासाठी आलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही, हा मार्लेश्वरचा जो अंगवलीचा मठ आहे त्या मठाच्या ही बॅक साईड आहे. इकडे तुम्ही हे मंदिर आहे पूर्ण. इकडे आलेल्या भाविकांची भोजनाची व्यवस्था होती. तू आला नव्हतास.
तर मित्रांनो, फायनली आता आपण मार्लेश्वरला पोचलेलो आहोत. ही मार्लेश्वर देवस्थानाची कमानी आहे. इथून मार्लेश्वर हे बघा, फायनली आपण आता मार्लेश्वरच्या इथे पोचलेलो आहोत. इथे आपल्याला 2 व्हीलर पार्किंग करावी लागेल. ॲक्च्युली कसं आहे की 4 व्हीलरची पार्किंग ही 1-1.5 किलोमीटर मागेच असते आणि 2 व्हीलरची या कमानीपर्यंत असते. तर 2 व्हीलर जर कोणी घेऊन आला तर इथपर्यंत कमानीपर्यंत येऊ शकतो. अन्यथा दुसरी कुठली गाडी असेल 2 व्हीलर सोडून 3 व्हीलर 4 व्हीलर जर असेल तर ती 1-1.5 किलोमीटर मागे पार्किंग करावी लागते आणि तिथून पुढे सिटी बस म्हणून सिटी बसचा वापर केलेला असतो. त्या बसमधून इकडे यावं लागतं. तर मंडळी, फायनली आपण मार्लेश्वरच्या इथे पोचलेलो आहोत. आता आपण इथून वरती मार्लेश्वरच्या मंदिरापर्यंत जाणार आहोत दर्शनासाठी. तर त्या कशा प्रकारे जाणार आहोत काय हे सगळं आपण आता तुम्हाला दाखवणार आहोत. चला, फायनली आपण दर्शनासाठी निघालो. हे पाहू शकता तुम्ही, देवरुख डेपोनं इथं हे लोकांची प्रवासाच्या देवरुख आगारानं इथे व्यवस्था केलेली आहे. हे बघा, हे योजकवाल्यांचं काउंटर आहे. योजक म्हणजे तसं आपल्या कोकणामध्ये फेमस आहे योजक. यांच्याकडे कोकणचे सगळे बऱ्यापैकी बहुतेक पदार्थ मिळतात. कोकणात जसे घरगुती तयार केलेले आंब्याचे पदार्थ किंवा आणखी कुठले काय कोकणातले बहुतेक म्हणजे घरगुती पदार्थ इथे मिळतात. तर आता आपण इथून पैठणी चढायला सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 500 ते 600 पैठणी आपल्याला चढाव्या लागणार आहे, तेव्हा आपण मंदिराजवळ पोहोचणार आहोत. हे मंदिराच्या बाजून पूर्ण असं सगळं दुकानं सजलेली आहेत. तर मित्रांनो, आता आपण फायनली मार्लेश्वरच्या अगदी मंदिराजवळ पोचलेलो आहोत. इकडे जाऊन इकडून अशी मंदिर दर्शनासाठी लाईन लागते आणि इकडून दर्शन घेऊन झालेल्या लोकांना इकडून बाहेर सोडल्या जातं. इथून मंडळी लोक खाली तळीच्या साईडला जातात, नदीच्या साईडला. आणि जे खास आकर्षण आहे मार्लेश्वरचा धबधबा, त्या धबधब्याकडे इकडून या पैठणीतून लोक खाली चाललेली आहेत आणि तिकडूनच तसे त्या बाजून ही इकडं वरती दर्शनासाठी जाण्यासाठी लाईन लागलेली आहे. तुम्ही बघू शकता किती लाईन आहे दर्शनासाठी. इकडे वरती मार्लेश्वरच्या दर्शनासाठी लाईन लागलेली आहे.
मित्रांनो, हा जो आपल्याला स्पॉट दिसतोय हा इथे मार्लेश्वरांची वधू गिरिजा देवी साखरप्याची ही इथे आलेली आहे. उद्याचा जो संक्रांतीचा कार्यक्रम असतो मार्लेश्वराचा विवाह सोहळा, त्या विवाह सोहळ्यासाठी मुलगी जी विवाहासाठी निघून येते अशाच प्रकारे ही गिरिजा वधू ही विवाहासाठी मारळमध्ये मार्लेश्वरच्या मंदिराच्या इथे जो खाली नदी आहे तळी, त्या तळीच्या पलीकडल्या बाजूला तिथे येऊन थांबलेले आहे. आता त्या तिच्या सगळ्या तिकडच्या विधी, मुलीकडल्या विधी सगळ्या ह्या तिच्या तिथे होणार आहेत आणि त्याच्यानंतर मग उद्या ती इकडे मार्लेश्वरांबरोबर विवाहासाठी मंदिरात येणार. या बाजूने बघा हा व्ह्यू जो आहे हा सगळा त्या मुलीकडल्या वधूकडला जो वधूचं जे घर असतं त्या प्रकारचा हा जो व्ह्यू आहे. तिकडून असा हा या प्रकारे इकडे येऊन हे असं तळीच्या बाजूनं अशा प्रकारे इकडून येऊन ती इकडे मार्लेश्वराच्या मंदिराकडे येणार. मित्रांनो, आता आपण मार्लेश्वरच्या प्रवेशद्वाराजवळ आलो. आपलं दर्शन झालेलं आहे. इथे आतमध्ये मार्लेश्वरात दर्शनासाठी बघा लोकांना कशा प्रकारे सोडलं पाहिजे हे सोडले जात आहे. या लाईनमधून लोक आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन इकडून बाहेर येत आहेत. हे इकडे भजनाचा कार्यक्रम चालू आहे. तर मंडळी, फायनली आपलं आता मार्लेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि मार्लेश्वरचं दर्शन घेऊन आता आपण परतीच्या प्रवासाला रत्नागिरीसाठी निघालेलो आहोत. तर आता दर्शन कशा प्रकारे झालं हे काय दाखवता आलं नाही, कारण आज यात्रेचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी होती आणि त्या गर्दीत कॅमेऱ्यासाठी अलाउड देत नव्हते. त्याच्यामुळं आपल्याला काय दर्शन कशा प्रकारे झालं दाखवता आलं नाही. परंतु मार्लेश्वरचं दर्शन होऊन आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहोत.